5 मिनिट. झोपेत पण वेळ मागतोयस घनश्याम. पण आता लवकर सांगून टाक. मला माहित नाही आज काय होणार आहे. तुझा निर्णय काय असणार आहे, त्यावर मी काय निर्णय घेणार आहे, मला खरंच माहित नाही. बघ ना, तो एक दिवस होता जेव्हा आपण भेटलो आणि या खेळाला सुरुवात झाली. आपल्याला तेव्हा माहित नव्हतं की तो दिवस आपलं आयुष्य बदलून टाकेल. आणि आज हा दिवस आहे जेव्हा आपलं आयुष्य बदलणार आहे हे माहिती आहे आपल्या दोघांनाही. पण काय होईल ते मात्र नाही माहिती. हे घना, झोपेत किती गोड दिसतोस तू. तुझ्यावरचा सगळा राग विसरून जावं असं वाटतं मग. आणि वाटतं की परत त्या दिवशी सारखं तुझ्याजवळ येऊन तुझ्या कुशीत झोपून जावं. कदाचित मी तुला इतकं असं जवळनं आज शेवटचंच बघत असेल. हाय. हाय. ए अगं, तू मला पेनड्राईव्ह देणार होतीस ना? मला पेनड्राईव्ह. मी पेनड्राईव्ह देणार होते तुला. मी तुला पेनड्राईव्ह देणार आहे. पेनड्राईव्ह कुठे ठेवला? काय झालं तुला? मी बहुतेक खोलीत विसरले. अगं अगं ए वैनुडी, पेनड्राईव्ह तुझ्या हातात आहे. तू माझ्यासारखी का वागतेस? हो हो हो. पेनड्राईव्ह हाच तुला द्यायचा आहे. हा ऐक ना कुहू, पेनड्राईव्ह घनश्यामला दे. हो, घना दादाला. दुसरं ऐक ना, मी काय सांगते, दुसऱ्या कोणाच्या हातात पडू देऊ नकोस. नाही नाही. आणि तो ऑफिसला जायच्या आधी दे. अगं हो, मी नक्की, मी प्रॉमिस त्याला नक्की मी देईन. आणि मी गाईन पण गाणं असतं, कबूतर जा 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 कबूतर कुहू जा. कुहू कुहू, न विसरता दे हो ग, प्लीज बाळा. हो देते देते मी. पेनड्राईव्ह घना दादाला, कबूतर. थँक्स थँक्स.
राधा, आई अगं बाई तू तयार झालीस पण? आई म्हणून. हा हा, सुखाने संसार करा. आणि अहो कुठे आहेत तुमचे घनश्याम? नाही, तो झोपलाय, अजून उठला नाहीये. अजून झोपलाय तो? बर बर. अगं पण आता त्याला उठवायला हवं ना. आता तू कुठे निघालीस का? आता दोघांना औक्षण करायचंय मला. औक्षण करायचं. हो. पण मी काय म्हणते आई, तुम्ही आज संध्याकाळी करा ना औक्षण, तीच वेळ योग्य ठरेल, कारण मला आता ऑफिसला निघायचंय. ऑफिसला? हो आज पण जाणार तू ऑफिसला? हो, मला खूप काम आहे आई. बर. आणि आज जर मी कामाशिवाय राहिले ना तर का ग, काय झालं? कामं संपणार नाहीत पटपट ना. ठीक आहे मग. हं? मी जाते आई. अगं जाते नाही ग, येते म्हणावं. हो, मी येते आई. बर थांब थांब, अशीच जाऊ नको ग. आज लग्नाचा वाढदिवस आहे ना, देवाच्या पाया पड, तुझ्या हातावर साखर तरी ठेवते. औक्षण संध्याकाळी करू. हा चल चल, 2 मिनिट इकडे इकडे. हॅलो. हॅलो घना, हाय. अरे घना, आज स्पेशल डे आहे बाबा तुझा. हां, अरे म्हणूनच ऑल दी बेस्ट करण्यासाठी फोन केला ना मी तुला. ऑल द बेस्ट. अरे घना, 3 कॅन्डिडेट्स मध्ये अमेरिकेसाठी तुझं नाव सिलेक्ट होणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे. अँड आय एम व्हेरी शुअर अबाउट इट. अच्छा, तू त्याबद्दल बोलतोयस. हो थँक्स थँक्स समीर. घना, दाने दाने पे लिखा है खाने वाले का नाम. न्यूयॉर्क मधल्या बर्गरवर तुझं नाव लिहिलं जाणार हे नक्की. समय मी करू तुला फोन. मी उठतो आता, आवरतो. आज 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 खूप काही ठरणार आहे समय. टुडे इज गोना बी अ बिग डे. यस, चल बाय. बाय. झालं पाहिजे यार त्याचं काम. घनश्याम, आपण लग्न केलं तेव्हा माझा फोकस खूप क्लिअर होता. मला वाटलं होतं साधं सोपं तर आहे सगळं. हे लग्नाचं बंधन वाटलं होतं मला तेव्हा. पण नंतर लक्षात आलं की गोष्टी इतक्या साध्या नाही आहेत. कुठलंही बंधन हे इतकं साधं असूच शकत नाही. मी ना एक रिंगण करून घेतलं होतं स्वतःभोवती. छोटंसं जग होतं माझं. त्या रिंगणाच्या आत प्रवेश होता फक्त पप्पांना. मी लग्न होऊन आपल्या घरात आले. सगळी माणसं माझ्या आयुष्यात आली. आणि मग माझ्या लक्षात आलं की लग्न म्हणजे काही बंधन नाहीये. उलट उलट मला आणखीन मोकळं वाटायला लागलं. माझं जग विस्तारलं. मला नवी दृष्टी मिळाली. लग्नाच्या गाठी असतात ना घनश्याम, त्या नाती बांधणारी असतात. खूप माणसं आली माझ्या आयुष्यात. नव्या गोष्टी, नवीन नाती, हे सगळं मला खूप खूप आवडतंय मनापासून. आणि मला आता माझं पूर्वीचं काही नकोच आहे. ह्या सगळ्या नव्या गोष्टी हव्या आहेत मला माझ्या आयुष्यात. ही नाती हवी आहेत. हा ओलावा हवाय. हे बदल हवेत. आणि मला तू हवायस घनश्याम. घनश्याम,
लग्नाचं हे खोटं नाटक करता करता मी तुझ्या प्रेमात पडले घनश्याम. आणि हेच खरंय. मला तुला एक रिक्वेस्ट करायची. आय वुड अप्रिशिएट जर तू माझ्याशी पूर्वीसारखं बोललास तर मला खूप बरं वाटेल. नाही म्हणजे मला असं एकदम अनोळखी व्यक्तींसारखं वागणं नाही झेपणार रे. किमान डिव्होर्स होऊन मी या घरातनं जाईपर्यंत तरी तू माझ्याशी बोलावंस अशी मला तुला विनंती करायची. कारण एकतर आपल्या घरच्यांनाही कळेल की आपण नीट बोलत नाही आहोत, त्यांना काळजी वाटेल. नाही म्हणजे मला मान्य आहे की आपण काही फार पूर्वीसारखं एकमेकांशी नाही बोलू शकणार, पण किमान संवाद साधण्याचा प्रयत्न तरी करू शकतो. प्लीज. हॅपी ॲनिव्हर्सरी. हॅपी ॲनिव्हर्सरी. थँक्स. राधा कुठे? हे मला माहिती नाही म्हणजे असेल इथेच कुठेतरी. घनश्याम, तू तिला कधीच सोडून जाऊ नकोस. हं? मला सगळं कळलंय. कळलंय? अरे कसं कळलंय ते नको विचारूस. मी कवी आहे आणि कवीला मनातलं सगळं कळतं. डोळ्यात जर असं सुख दाटून आलेलं असेल ना तरी कळतं, आणि त्या सुखाला जर दुःखाची झालर असेल ना तरी कळतं. सो घनश्याम, डोंट एव्हर लिव्ह हर. कुहू उठ. अग काय झालंय आता? सकाळी सकाळी रुसून बसायला काय झालंय? केवढा पसारा आहे समोर. काही आवरायची अक्कल नाही. कसं होणार आहे या मुलीचं? अगं उद्या सासरी जायची वेळ येईल तुझ्यावर. आता उठ आणि मला मदत कर. चल. मी कोपागृहात गेलीये. आ? रुसलीये रे नंदलाला. काय झालंय? रुसायला काय झालंय? तुझा तो होणारा जावई आहे ना, तो भांडला माझ्याशी. आ? म्हणजे मीच भांडले त्याच्याशी. हा. पण तो तरी असं कशाला बोलला मला? मला सरळ म्हणाला तोंडावर मी आज येणार नाही म्हणून. मग मला राग आला खूप. असं काय बोलतो? असं बोलतं का कोणी? कुहू, जरा आता आपल्या इमोशन्सवर कंट्रोल ठेवायला शिक. हा? अगं उठसूट काय भांडायचं? लहान आहेस का तू आता? आणि हे बघ, काही गोष्टी प्रेमाने सॉल्व्ह होऊ शकतात की नाही. कशासाठी भांडायचं असतं ग तुला? हो हो हो. मग तू कशाला भांडतेस बाबांशी? अगं मी हे बघ. हा नाही म्हणजे होतं भांडण, पण हा. आमचं वेगळं आहे ग. काय?
हा म्हणजे आता आमचं वेगळं आहे. काय झालं? अगं काय झालं? मी फक्त म्हणले की आमचं वेगळं आहे, बाकी काही नाही. निरोप द्यायचा राहिला, दादूला पेनड्राईव्ह द्यायचं राहिला, त्यांचं वेगळं आहे आई. अगं काय? पेनड्राईव्ह. संथ वाहते कृष्णामाई, संथ वाहते कृष्णा, संथ वाहते कृष्णामाई. अरे अरे हो 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 हो. अरे लाल सिग्नल ग्रीन सिग्नल काही दिसतो का नाही? इंजिनाने थांबावे आणि मग बोलावे. माऊली, घना दादाला पाहिलंस का? हो आत्ताच पाहिलं. कुठे? लगबगीने ऑफिसला गेले. नाही. अरे नाही काय गेले? नाही. हो गेले. नाही. काय झालं? मी चुकले, मी अपराधी आहे, मला शिक्षा झालीच पाहिजे. ऑर्डर ऑर्डर ऑर्डर. ओके, कोर्टात उभे आहेत का काय? मला शिक्षा झालीच पाहिजे म्हणताय. काय झालं मला कळेल असं बोलाल का नाही कोमावली? घोर अपराध केलाय माऊली. माऊली, हे सगळं ना त्या प्रभातमुळे झालंय. म्हणजे मी त्याच्याशी भांडले नसते तर मी कोपागृहात गेले नसते, आणि मी कोपागृहात गेले नसते तर घना दादाला ऑफिस मध्ये जायच्या आधी गाठलं असतं. किती वेंदळी बेजबाबदार मुलगी आहे माऊली, मूर्ख आहे मी. सासरी जाऊन काय दिवे लावणार आहे कोणाला माहित. हे तुमच्याबद्दलचं वक्तव्य करायला आम्हाला थोडी जागा तर द्या की. नाही चिडू नका. हे तुमचं स्वगत बोलणं झालं असेल तर जरा प्रगट व्हाल का? माऊली, हो. मला राधाबाई नुडीने हा पेनड्राईव्ह दिला होता. बर. अत्यंत विश्वासाने, अत्यंत जबाबदारीने तिने हे काम माझ्यावर सोपवलं होतं. बर. घना दादाला हा पेनड्राईव्ह तो ऑफिसला जाण्याआधी मी देणं एक्सपेक्टेड होतं. बर बर. त्या प्रभातमुळे, त्या भांडणामुळे मी सगळं विसरून गेले. हो. आज त्या दोघांची अॅनिव्हर्सरी आहे की नाही? हा, हा. हा. मग राधाबाई नुडीने या पेनड्राईव्ह मध्ये एक मेसेज रेकॉर्ड केला होता घना दादासाठी. हा. तिच्या मनातली ती सगळी स्पंदन आहेत जे ती लाजून नाही बोलू शकत. आता घना दादा निघून गेला, आता मी काय करू? मी चुकले. हो 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 हा उठा. हो असं सारखं कोर्ट असल्यासारखं वाटतंय. ऐक ना माऊली, आपण ऐकायचं का याच्यात काय लिहिलं? नाही नाही नाही, अजिबात नाही. कुमावली, जशी दुसऱ्या आलेली पत्र फोडून वाचणं हे पाप असतं, तसं दुसऱ्यासाठी या यंत्रात काय लिहिले किंवा काय छापलंय हे पाहणं किंवा ऐकणं जणू महापापच. हो मग आता काय करायचं? किती रडत. थांबा थांबा. ते माझ्याकडे यंत्र द्या, ते मी त्वरित घना माऊलीकडे पोहोचवतो. कसं काय? कसं काय काय? नेहमी असा डबा नाही का त्यांना देत मी. बस हे आत नेऊन ठेवा, मी त्यांना नेऊन देतो. नक्की? अगदी नक्की. काय माऊली रडताय? अजिबात रडायचं नाही. डोळे पुसा बघू. हा. मी चुकले. अरे अहो कुमावली, अहो कुमावली. काय बरं असेल या यंत्रामध्ये?